आम्ही इकडं पण माझ्या भरलो, माझा अख्खा हात भरला भाई. तर सगळी झालेत आता रेडी. थोडा सामान वगैरे ठेवायचा बाकी आहे, दुसरा काहीच नाही. बघा हा वस्तू ठेवायचा आपला, जो चिकन वगैरे आहे, तंदुरी वगैरे बनवायचा आहे. आणि रजत भाई आले किती दिवसानंतर. जे आपली ट्रिप झाली कर्नाटकात त्याच्यामध्ये होता भाई आपला रजत. तर किती दिवसानंतर आता आपल्यासोबत असणार आहे. तर एन्जॉय करणार तो पण. पूर्ण व्हिडिओ बघत राहा. तर थोडासा डायरेक्ट आता हो रेडी वगैरे सगळं लावू वगैरे, टेंट बिन वगैरे गाडीनं सेटअप करू आणि लगेच निघू. जे काय चाललंय बघू यांचा. मना दाखव. हॅलो गाईज, ही छोटी क्लिप माझ्या ब्लॉग मध्ये पण घेणार आहे मी. तर आपला सेटअप आहे इथं मस्त बाकी डीजे आहे. तर मी चेंज केलाय हो, आपला वायझर चेंज केलाय. जो वाईट होता तो काढला. बघू आज कसा आहे लुक दिसतो आपला. मित्रांनो वेळ आली ती आता निघायची. 1 तास इथं चालले आमचा. कधीपासून निघू कारण का पॅकिंग करता करता आम्हाला अर्धा तास झाला. आता इथे 1 तास होऊनच गेला. हाँ अरे तेरे को बहुत तास हुआ आके. तू कितने बजे आया? अरे रहने, अभी जा रहे हैं ना अपन, उधर जाएंगे. भाई तू कब आया? 12 बजे आया. हाँ 12 बजे भाई, 12 बजे आए. ये नजदीक रहने वाले लोग हैं. अरे मैं बहुत ही गोरा दिख रहे हो रे, इसमें चमक रहा हूँ. देख मेरा चेहरा देखना. वेलकम टू माय ब्लॉग ब्रो. जो मेरा निकालने दे पहिले. चला आता निघू लगेच. हो ते पण आता ऊन पडतं भाई, आता टेन्शन नाही भाई. स्पोर्ट्स शूज ब्रो, शूज देखा है भाई ये क्या है? 1.5 लाख का लिया. 1.5 लाख का बंदा है ना, ये 3:30 के बजे आने वाला है. क्योंकि अभी ये फिलहाल ड्यूटी पे है. ये आपने को ज्वाइन हो जाएगा. फिलहाल तो अपने साथ है अभी एलेक्स है, रजत भाई है, अक्षय प्रो और विशाल प्रो और विनोद दादा आपला आणि अमय आहे. तर अशा प्रकारे आपल्यासोबत मेंबर आहे. तर तुम्हाला मध्ये आता भरपूर एन्जॉय होणार आहे कारण का मोठा ग्रुप आहे या फेरी. तर राईडला सुरुवात केली आहे मित्रांनो आम्ही. आता सध्या आम्ही आहे खारघरमध्ये आणि आमचा एक्झॅक्टली प्लॅन होता 12:30चा आणि निघालेत बघा कितीला, 2:31ला. अरे वा, काय राव तुम्ही पण काय करता. प्लॅनिंग नुसार तर काही झालेलं तर नाही सध्या. जाऊ दे, काही नाही, प्लॅन नुसार नाही झालं. पण मेंबर भरपूर वाढले त्या फेरी. गेल्या टायमाला आपली तुम्ही व्हिडिओ बघितले असाल, जे ऑफ रोडिंगची व्हिडिओ होती ती, त्या ठिकाणी चाललोय आम्ही परत. आणि ही व्हिडिओ खूप मस्त होणार आहे कारण का आम्ही टेंट वगैरे घेतला आहे आणि तिथे कॅम्पिंग वगैरे करणार आहे थोडीफार. म्हणजे तरी पण आता आम्ही अगोदर 12 असं गेलं असतं ना तर अजून भरपूर तिथे टाइम स्पेंड केले असता. पण आता बघूया कसा प्लॅन आहे, काय आहे ते तुम्हाला अख्खा पूर्ण व्हिडिओ मध्ये बघायला मिळणारच आहे. तर कंटिन्यू व्हिडिओला बघत राहा. तर आता भेटूया डायरेक्ट पुढे कारण का आपल्याला तुम्हाला रस्ता माहितच आहे. तर थोडा रस्ता मी स्किप करतो. तर भेटू डायरेक्ट पुढे. वातावरण थोडासा पावसाला झालेला आहे. हाँ क्या वाई है? हाँ अरे इकडे बघ भाई, सिस्टीम साउंड सिस्टीम. हाँ भाई आवाज आ रहा है क्या? मला कॉपीराइट यायचा भाई. इकडे बघ, इकडं ये साउंड सिस्टम बघ भाई. रुकने के बाद मुझे लगा, मतलब थोड़ा सा अंधेरा था ना, मेरा वाइजर थोड़ा ब्लैक है, इसके वजह से मेरे को लगा बारिश आएगी क्या. फिर वाइजर ओपन केला यार, बघतो तो काय क्लायमेट एकदम बाप झालेला आहे. शपथ खरंच तुम्ही बघत असाल तर तुम्हाला वाटत असणार रापचिक झालाय. तर एनिवे, तर चला मेंबर आपले गेले थोडे पुढे. तो थोड़ा पोल होता, दूसरा जास्ती काय नहीं भाई. हम अटक गए ना अभी इधर. मैं अकेला अटका हूँ. तो बाकी के जो साइड से रास्ता है ना उधर से गए और मैं इधर ट्रैफिक में फंसा अभी. कलम्बोली सिग्नल पे क्या करूँ. वो देखो उधर आगे पहुँच गए सब. मैं इधर ही ट्रैफिक में. क्यों मैंने इधर डाली यार, सिग्नल तो छोटा है, क्या करे यार. ये चलो यार जल्दी. भाई पकड़ा, इन लोगों को पकड़ा यार, बहुत दूर छोड़ के आए थे मेरे को. सिग्नल पे थोड़ा सा अपना ब्रेक हुआ ना, इसके लिए वो आगे निकल गए. तो अभी मैं उनके साथ हूँ, नहीं तो बाप रे बहुत पीछे था मैं. नॉन स्टॉप चलाई, मतलब 100 के ऊपर ही थी, इसके वजह से इनको पकड़ा है, नहीं तो अभी बहुत टाइम होता. ओहो कलनवंती पूरा धोखे से बढ़ गया अभी. राशिया प्रो अपना पिछवाड़ा उठा के चल रहा है गाड़ी पे. ओह ये रास्ता बहुत खतरनाक है अभी, थोड़ा सा रिस्क वाला, क्योंकि ये बहुत बारिश में खराब हुआ है. एवढा खराब झाला या पावसामध्ये
काय सांगू तुम्हाला, समजत नाही. इथपर्यंत पॅच ओके. थोडासा पुरं गेलं ना अजून खराब. हा हे बघ इथं जाम खराब झालं आहे. यस ब्रो, अभी रुके है. टोल नाक्याच्या इथं थांबलं जरा, त्यांचा वेट करतो. ॲलेक्स ब्रो और सूरज दादा आणि विनोद दादा पाठीमागे आलेले आहेत, त्यांच्या इथे वेट करतो. आणि हा भाग कसला डेंजर झाला आहे व्ह्यू कलावंतीचा. कलावंती आणि प्रबलगड मित्रांनो, तो की धुक्यान भरला आहे. एकदम खालती एकदम पूर्ण क्लिअर दिसतो आणि वरचा पूर्ण धुक्यान. ये लोग आ गए हमारे बड़ा देर के बाद. भाई और किधर है दूसरा? कुणला भूक लागले? विशाल काय विषय? भरपूर वेट केल्यानंतर निघालो. आता आलं भाई. आता मी बोलणार अजून आलं नाही, पण आलं ते. अरे काय या विशाल भाईला घेतले आणि आता मी समज आता जेवून निघालोय आम्ही, पण विशाल भाई अजून त्या सूरज दादा थांबतो, बोलतो वडापाव घेऊया. अरे निघल्याच आपण ऑलरेडी लेट. घरातून निघायचा होता 12 वाजता. 2 वाजता निघालोय मग घरातून. अरे असा कुठं आहे दादा? कुठं चाललंय आपण? काय आपला टाइम चालला आता. हा व्यक्ती मित्रांनो जो पाठीमाग बसला ना सूरजच्या, तो हा यो साल्याला भुका लागता. आम्हाला ना भुका लागला काय? हा तोच का तू वडापाव? साले एवढा कुठं वेट करतात का? एवढा टाइम? हा तो गेला बघ. चल भाई. अरे मित्रांनो किती दिवस झाला लालपरीला बघलीच नव्हती यार. किती दिवसानंतर दिसते आज. अरे काय ते आठवणी यार. पत खरंच ना लालपरी बघली ना यार, खूप आठवण येतं. कारण का पहिले याच्यामध्ये खूप प्रवास असायचा आमचा लहानपणी, जेव्हा आपल्याकडे गाडी नव्हती तेव्हा. आता मी काय माहिती तर कधी बसले असेल मी लालपरीमध्ये. आय मिस यू लालपरी. हा हो यार, रजत राहिला भाई. रजत भाई यार शिट, लक्षात नाही दिला. बोल गाडी चालवण्याच्या नादामध्ये लक्ष भाई. शिट भाई, हे देखो मोरबे डॅम. अरे इनके पीछे था पागल भाई. अच्छा वो हमारे पीछे नहीं था. रजत भाई काय भूल गए क्या रास्ता? पार्टनर भेटलं तुम्हाला आता. चला फायनली. आणि पाण्याची बॉटल वगैरे पण नव्हते घेतले, पण ते आता घेतल्या. रजत भाई को लाने गया था भाई अपना. तो क्या हुआ रे भाई क्या हुआ? गुस्सा है? हाँ नहीं रे. हाँ नेक्स्ट टाइम तुम लोग मेरे को फॉलो करोगे. यस ब्रो. चल अभी हम सब तेरे पीछे रहते हैं, तू आगे जा. इथं येण्याचं कारण काय, आम्ही एकदा तर ऑफरोडिंग झालेले आहे, पण सुद्धा ऑफरोडिंग म्हणजे एक प्रकार आहे, पण त्याच्याद्वारे आम्ही दुसरं कॅम्पिंग सुद्धाही करणार आहे. त्याच्यामुळे आलं तर तुम्ही बोलाल नुसतं इकडेच काय दाखवतो. आपल्यासोबत आपली गँग नव्हती ना, आम्ही दोघं झालेलो, अमय आणि मी. तर त्यांना पण हा लोकेशन बघायचा होता. त्यांचा प्लॅन बनला की जाऊ तर आपण सर्वजण जाऊ आणि मस्तपैकी कॅम्पिंग करू थोडीशी आणि नंतर घरी निघू, म्हणून चाललो आहे असा प्लॅन. आणि एवढ्या आस्ती जाण्याचं कारण म्हणजे जे आपण चिकन वगैरे आणले तंदुरी बनवायला, तो आपल्या डेक्की नाही. आणि ते ढाकण एकदम गस लावलं तसं आहे आपण, पण ढाकण एकदम खोलला वेळेला तर वाट लागल आपली. त्याच्यामुळं चालले आपण स्लो. डब्यात वर्षी 2 त्याच्यानं चिकन खोलले तर लागले वाट. मग तंदुरी राहिली तशीच आपली आहे. त्याच्यानं सेफ्टी तशी आपण कॅरी बॅग त्याच्यामध्ये बांधले कॅरी बॅगशी. पण तरी पण स्लोच जा आपण. काय घाई आहे? क्या ही घाई आहे अपने को? कुछ नाही, आराम से जाएंगे. भाईने 4 व्हीलर आणले बोल इकडं. काय जोशमध्ये आणले काय माहीत भाई. भाईने अर्ध्यापर्यंतच नेले सर, नाही U-टर्न फिरवले सर. कारण का रस्ता माहिती आहे ना आम्हाला कसं आहे ते. बघा सर 80-80चं वाट लागल. हे बघा इथंच बघा कसं आहे रस्ता. आज तरी पब्लिक आहे. जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा काहीच नव्हता, कोणच नव्हता. फक्त 2-3 व्यक्ती भेटलेलं बस, तेच. रस्ता अजून जास्त खराब झाला काय. फॅशन. मित्रांनो ही जागा आपण कशी विसरू शकतो, कारण का आपली ईगल इथं बंद पडलेली. पहिल्यांदा आपली ईगल इथं कुठं बंद पडलेली.
तर त्याच जागेवर आल्यावर परत रिटर्न आणि बघूया कसे आपली गाडी निघणार ते बघू, ट्राय करू, न तर इथंच ठेवू. कारण का गाडीला आपलं जाम ब्रेक द्यायला लागतं तेव्हाच आपलं पाणी निघतो, परत वाट लागायची. त्यामुळं नको जास्ती, बघू काय प्रयत्न करू, तर नाही प्रयत्न आपलं मागण पण पडू शकतो. कारण का गेल्या टायमाला मी बघितलं आहे. तर मित्रांनो गेल्या टायमाला आपली ईगल तिथे बंद पडलेली, पण मित्रांनो तो झाड पडलेला असं म्हणजे आडवा मध्ये होता, त्याच्यामुळे आपली ईगल थोडं त्या साईडून जायला लागलेला, मग आपली ईगल बंद पडलेली. कारण पाण्याचा फ्लो पण तिथून होता आणि आता तो ट्री आहे ना तो कट केलाय मध्येतून आणि मस्तपैकी आपली ईगल त्याच्यातून निघाली आहे. काहीच आपल्याला टेन्शन आला नाही, बरा झाला चल एक प्रकारचा. कारण का ओ माय गॉड, ओके 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 बॅलेन्सिंग ब्रो. हां ओके, हा असं नजारा बघायला नाही शपथ यार, काय ॲडव्हेंचर करून यायला लागतो ते आम्हाला माहिती आहे मित्रांनो खरंच. आता इथूला रस्ता एकदम मस्त आहे आणि मधून डायरेक्टली एकदम नदी अशी वाहतो, तिथं आपल्याला गाडी ठेवायला लागेल. कारण का तिथं भरपूर मोठे मोठे पत्थर डगर सगळा काय आहे, म्हणून तिकडे आपल्याला गाडी नेता येणार नाही. तर यार भरपूर जण आले इकडे, तो ट्री तोडला तर आय शपथ. सगळं गाड्या बघ त्यांच्या डेंजरवाल्या गाड्या आणल्या ना, दाखवतो तुम्हाला पुढे गेल्यावर बघत राहा. आई समोरून काही डेंजर गाड्या आल्या बघा, मी साईडून घेतो तुम्हाला दाखवायचं आहे मला. बाय बाय बाय, काय सुझुकीची बघितलं का, केला एन्जॉय का. मग आता थोडा पुढे भेटू काय. इथं बघितलेलं एक स्पॉट आणि इथं पण आवडलं आहे, पण एकदा पुढे जाऊन बघूया. कारण का तिथे नदी वाहत होती ना, आम्ही जिथे फोटो वगैरे काढलेले तिथे एकदा बघूया. योच लास आहे, इथं जाम मोठी डगर लागतात आणि वरती वाडी आहे आणि हा माथेरन. गेल्या टायमाला जाम वाहत होता यो. बाबा बाबा मोठे टास आहे भाई, विनोदासाठी टास आहे मोठा. ओ हो भाई, दे धक्का दे विशाल. कुठून रस्ता आहे दादा सांगा मला तरी, इथनं करायची का थोडा. हो ओ भाई साहब, गेल्या टायमाला नव्हते आणले आपण, तर या टायमाला आणलेले आहे. बाबा बाबा मी एक्टिव आलेला मानतो भाई आपल्या विनोद दादाला. विशाल दादा बघ चल आता, एक राइट साइड में वाड़ी और एक लेफ्ट साइड में गांव, दोनों भी वाड़ी लग रही है मेरे को, पण गाव एक. यस यही तो ॲडव्हेंचर आहे भाई. इकडे बघ ॲक्टिवा हे. आम्ही आलो इथं लेट आणि इथं टेन वगैरे लावून रेडी झाले आहेत. कारण का भरपूर लेट झाले. अक्षदानी काही वेट नाही केला आमचा ना, डायरेक्ट टेन लावायचा म्हणजे लावायचा. हां पट्टी घेतल विशाल, बघा तंदुरी बनवण्यासाठी भट्टी वगैरे आणलेली आहे. आता मस्त की माझ्या डिकीमध्ये चिकन आहे तो काढतो. चिकन नाही बोलले मस्त की गरम आहे भाई. बटर वगैरे तंदुरी बनणार आहे. अमूल बडा गाइस प्रो. कॅमेरा ठेवतो माझ्या खिशात. लावला ना, जोरात पाऊस आला एकदम खतरनाक वाला. मस्तपैकी स्टिक लावतो आणि एक साईडला ठेवतो आणि मस्तपैकी तुम्ही सिनेमॅटिकचा आनंद घ्या थोडा. तर पाऊस आल्यामुळे सगळे घुसले ना आतमध्ये आणि रेनकोट वगैरे आम्ही तर घालूनच रेडी आहे. आता मयूर भाई आला, जस्ट मयूर भाई आला. आपल्या टायरांच्या निशाणावर आले नाही, आम्ही लोकेशन शेअर केलेला त्याला आणि तो बोलतो टायरांच्या निशाणावर आले आमच्या. ओके भाई. अरे आपने पहिल्यांदा आले असेल माझ्या व्हिडिओ मध्ये भाई. तू पहिल्यांदा आले ना पहिल्यांदा आहे ना, पहिल्यांदा सोबत आले आपल्या असं कुठं ऍडव्हेंचर रोडवर आणि याचे ऍक्टिव्ह. भाई तुम्ही विचार करा, विषय आहे का भाईचा. हा विषय आहे का भाईचा ऍक्टिव्ह.
भाई मानला पाहिजे भाई. इथून चला कोपऱ्यापासून चला माझा. भाई भाई मी घेतलात ना भाई. कुठे एजंट भाऊ आतमध्ये देता ना. विषय काय आहे माहितीये का, पाऊस तर रिमझिमच पडतोय आणि आम्ही डोंगर घातलाय. त्याचा विषय काय नाही, पण बघा जो डोंगर होता ना तो अख्खा धुक्यान झाकलाय. त्याच्यामुळे काय पावसाचा आम्हाला काय इशारा समजत नाही, जोरान येणार आहे का आस्ती चालले. निस्ता रिमझिम येतं आणि आमचा शीत पेटवण्याचा कार्यक्रम चालू आहे. तो गाडी तर साईडला करतात जरा गाडी आणखी तो रेनकोट काय काय स्पोर्ट होईल कसा वाट कसं पेटवतच आहे. गाडी साईडला घे तिकडं. मित्रांनो बघा किती मेहनत असते, बघली किती मेहनत असतं मित्रांनो. निसतत नसतं पावसाळ्या वगैरे. आणि ते कोळसा पेटवण्यासाठी एवढी मेहनत घ्यायला लागतो मित्रांनो. पाठवून पण तो आलाच असा. याला बोलला कोणी नको. किती भाऊ पेटवता वाजलं किती आता पोटांग काय ना यार. नवर्षी तुम्ही आवडे हवा मारायला लावता. मयूर इथं ये जरा 2 मिनिटं कंटिन्यू हवा मार. बाबूला हवा घालता. बाबू घे हवा. भाऊ तू थंड घे. तुला मजा वाटतं काय. अरे भाई परत तो कोळसा पेटून अर्धा तास लागल त्याला नुसतं कोळसा पेटवाला. मग आले शिजाला भाई काय आयडिया मारायची. पहिलेच बोलून सायलेन्सरची हवा घाल ना. इजल कशी इजल चालू कर. येतं का कुठं आमच्या हा बघा सायलेन्सर कारण बोला. ही काय पद्धत आहे का पेटवायची. फायनली पेटलेला आहे थोडाफार तरी. हवा बाय ती खाली थोडी आली. बाबू तो झाले ना. बाबू काय झाले ना. हा आता लाईटच आहे. बाय लॉजिक दे बाय. हा देत राहा. नेक्स्ट लेवल गॅस बोलतो सॉरी आपली शेगरी पेटवले आणि पाठीमागचा व्ह्यू पण एकदम मस्त झाला. आता चालू आहे सगळी जमल्यात एकत्र जमल्यात. बाबूने एवढं यांना ना सुनावलं आहे तेव्हा बाहेर निघले सगळी. आणि आता पाऊस आलेला डायरेक्ट ट्रेनमध्ये घुसलेलं. तर फायनली झालेले आहे आणि मस्त मग नंतर भेटू आता चिकन फ्राय करताना.
एक पाय मी तिथं खाली नाही जात. हा. विशाल कार व्हिडिओ चालू याची पटक्यान यो पाठीवरचा क्लायमॅक्स बघा भाई काय डेंजर झाले. कुठे बोलते वरती बघ एकदा. टेन्शन नाही. आणि आपला बाबू या फेरी सगळा ग्रुप आहे. मेन आपला एम ब्लॉक सोबत बस बाकी काय नको. भाई ये प्लेट दिखा. स्पॉन्सर्ड बाय एम ब्लॉक. ही प्लेट बघ ही प्लेट ही दाखव प्लेट बघ. एम ब्लॉकची प्लेट बघा. बाकी आपल्या टीमला स्पॉन्सर केले अंकेश. काय काय अख्खी टीमला स्पॉन्सर करतो. मित्रांनो 7:30 वाजलं अजून आम्ही इथेच आहे. अजून चाललोय आमच्या ट्रेन वगैरे. बाबा बाई माशा बघा तुम्ही कवरेत माझ्या इथं. लाईट चालू केली ना वाट लागता की बाबा अंगावा क्या माशा बाई. आम इथं पण माशा बघ भरलो माझा अख्खा हात भरला बाई. तसं मित्रांनो झाल्या आता आमची कॅम्पिंग वगैरे आणि निघतोय आणि रात्र भरपूर झाले. आणि हा हेल्मेटचा वायझर बघा तुम्ही वाट लागणारे पूर्ण पाकरा बिकरा जाते डोळ्यात. डेंजर वाटतं परिस्थिती होणार जाता जाता. हो कशी तरी चालू थोडासा वायझर ओपन ठेवू आणि जाऊ. बस झाला आता निघतो. आता झाला सगळा बॅग बिग घेतली आता भरले सगळा टेंट पिन वगैरे पॅक केलाय आणि निघतोय आता घरी डायरेक्ट. ओ माय ईगल. तो सो मित्रांनो आम्ही निघालोय आता वाजले किती 8:30 वाजले मित्रांनो. आणि आम्ही निघालोय आता. कॅम्पिंग आमची झालेली एंड आणि आम्ही परतीचा प्रवास करत आहे रात्रीचे 8:30 वाजता. अरे 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 आता सगळ्यांच्या मनामध्ये एकच विचार सेफ बाहेर याच्यातून निघलो पाहिजे फक्त बस. रात्रीचा वेळ भरपूर झाला त्याच्यामुळे बस इथून सेफ निघलो पाहिजे. तसं तर आम्ही सावकाशच जाणार आहे. सगळ्यांच्या सोबतच आहेत आम्ही. जास्त पुढे नाही पाठीमागे नाही. तर परतीचा प्रवास एकदम छान चालला आहे. काहीच अडथळा नाही. एकदम परफेक्ट लाईनिंग चाललो आहे आम्ही. लाईटीच्या उजेऱ्यावर चाललो आहे आम्ही मस्तपैकी. कुणाला दिसत नाही त्या हॅलोजन लाईटने त्याच्यामुळं. हा वरती चल वरती. हा वरूनच. हा चल योच रस्ता आहे. सो मित्रांनो फायनली घरी पोहोचलेलो आहे आणि गुड नाईट. व्हिडिओ आवडला प्लीज लाईक करा, शेअर करा अँड कमेंट करा. दिला रेनकोट हेल्मेट दिला घरी आशिषचा जाऊ दिला. तर चला भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर.